आता मला ना सगळ्यात मजेशीर अशी गोष्ट वाटते की आई मराठीतली सुपरस्टार, वडील मराठीतले सुपरस्टार आणि मुलगा मात्र ऑक्सफर्डमध्ये इंग्लिश शिकवतो. हे कसं काय? काय माहिती आता म्हणजे आम्ही कधी दोघांनी त्याच्यात तू हे कर ते कर म्हटलं नाही. खरं त्याला तो शेफ आहे. तो कॉर्डन ब्लू पॅरिस आणि कॉर्डन ब्लू लंडनचा शेफ आहे. त्यापूर्वी तो मुळात उत्तम लिहितो, कविताही छान करतो आणि उत्तम लिहितो. त्यांनी मराठीत की इंग्लिशमध्ये? इंग्रजीमध्ये लिहितो. तेव्हा त्याला तो जेव्हा कॅनडात होता आणि शेफ म्हणूनच गेला होता आणि पॅन्डेमिक सुरू झालं आणि ही लॉस्ट बोथ हिज जॉब्स. मग आम्ही म्हटलं होतं तू परत ये, पण तेव्हा त्याचं ते पासपोर्टचं चाललं होतं कॅनेडियन सिटिझनशिपचं, त्याला यायचं नव्हतं. तर मग आता काय करायचं, तर तिकडे ही स्टार्टेड. तो ना खूप सुंदर ॲक्सेंट्स करतो, म्हणजे मग अमेरिकन ॲक्सेंट असेल, ब्रिटिश ॲक्सेंट असेल, ऑस्ट्रेलियन ॲक्सेंट असेल. सो ही बिकेम अ ॲक्सेंट कोच देअर, हाऊ टू अर्न मनी अँड लिव्ह देअर इन दॅट सिटी वेन एव्हरीथिंग वॉज शट. हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आणि ट्रॅव्हल अँड टुरिझम आर द टू इंडस्ट्रीज जे सर्वात वाताहत ज्या दोन इंडस्ट्रीची झाली होती, त्यात तो ही वॉज इन हॉस्पिटॅलिटी. मग तो चायनामधले वगैरे, कारण त्याच्या आधी त्यांनी थोडंसं इंग्रजी शिकवलं होतं, इटलीत जाऊन पण त्यांनी इंग्रजी नॉन इंग्लिश स्पीकिंगमध्ये पण शिकवलं होतं. सो ही स्टार्टेड करेक्टिंग पेपर्स, बिईंग अ डायलेक्ट कोच म्हणून त्यांनी काम सुरू केलं. म्हणजे त्यांनी तेव्हा सर्व्हायवलसाठी तिकडे ते जे आपल्याकडे आहेत, मला वाटतं मिस्ट्री रूम्स आहेत, माहिती का तुला आपल्याकडे पण, की इट्स अ गेम दॅट यू गो इन साईड अँड प्ले सिक्रेट. म्हणजे आतमध्ये जाता आणि तुम्ही ते खजिन्याचा शोध म्हणून काय वेगवेगळ्या मिस्ट्री रूम्स ठेवलेले असतात क्लूज आणि मगच दार उघडतं. सो तिकडच्या ज्या मिस्ट्री रूम्स होत्या त्या शिप्सवरती होत्या कॅनडामधल्या. आणि त्याच्यामध्ये कसं होतं, त्यांनी ना ते मेडिव्हियल पिरियड मधलं, सो दे नीडेड पर्सन हू कुड स्पीक दॅट टाईप ऑफ लँग्वेज अँड दॅट टाईप ऑफ टोन अँड दॅट टाईप ऑफ प्रोनाऊन्सिएशन्स. आणि तशा वेशामध्ये येऊन जे कोण करेल ते थोडंसं त्याबद्दल लिहू पण शकेल. सो तो हिस्ट्री बफ असल्यामुळे त्याला बऱ्यापैकी माहिती होतं. तो त्यांनी ही डिड दोज मिस्ट्री रूमचं होस्टिंग पण केलं त्यावेळेला, कारण सर्व्हाइव्ह व्हायचं दुसऱ्या देशामध्ये विथ. किती सुंदर. हो, बरंच काय काय केलं. मग त्यांनी सेल्टा म्हणून नावाची एक एक्झाम असते, ती त्यांनी दिली तिकडे. आणि नंतर सो ही टीचर्स इंग्लिश, म्हणजे ते IELTS इंग्लिश, विच इज टीचिंग इंग्लिश ॲज अ फॉरेन लँग्वेज. सो आता तो ऑक्सफर्डमध्ये आहे, ऑक्सफर्ड इंग्लिश सर्कलमध्ये. आणखीन मग पुढे जेव्हा ओपन अप झालं ना सगळं, तेव्हा काय झालं की इतके मोठे मोठे शेफ्स ऑल्सो वेर रेडी टू वर्क इन सच अ लेस मनी, की ह्या मुलांना ही तेव्हा तो जस्ट त्याची बिगिनिंग होती ना करिअरची. सो सर्व्हाइव्ह व्हायला फार डिफिकल्ट होत होतं. सो ही सेज आय एम गेटिंग बेटर पेड ॲज अ टीचर दॅन ॲज अ शेफ. आणि ते ऑक्सफर्डमध्ये. हां, नाही तेव्हा तो ऑक्सफर्ड इंग्लिश सर्कल टोरंटोमध्ये शिकवत होता. मग तिथून त्याला त्यांनी विचारलं की तू ऑक्सफर्डला जाशील का, कारण कॉमनवेल्थ कंट्रीज असल्यामुळे त्याच्याकडे ऑलरेडी कॅनेडियन पासपोर्ट असल्यामुळे ते ट्रान्झिशन सोपं झालं. आता तो ऑक्सफर्डमध्ये आहे आणि तो ही डज लॉट ऑफ त्यांचं तो ॲडमिनिस्ट्रेशन पण खूप बघतो तिकडे, ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून पण काम करतो त्या सेम शाळेमध्ये. आणि तिथे त्यांनी आता कसं तू म्हणते बघ उपयोग होतो तसा तिकडे. ही हॅज रिटन वन प्ले अँड स्टेज्ड वन, म्हणजे त्यांनी तो डिरेक्ट पण केला बाकीच्या टीचर्सबरोबर. टीचिंग म्हणजे टीचिंग इंग्लिश और टीचिंग लँग्वेज थ्रू ड्रामा. सो ही हॅज रिटन दॅट प्ले. तुला तो क्लुडो नावाचा गेम माहिती आहे, 9 रूम्स अँड. सो तो क्लुडो त्यांनी कन्व्हर्ट केला इन अ प्ले. अरे वा. त्याचा थोडासा आधार घेऊन, कारण ते जिथे ते शाळा भरते ना, इट्स अ व्हेरी ओल्ड मेन्शन आहे जुनं. सो तिकडे म्युझिक रूम आहे, तिकडे कॉन्झर्वेटरी आहे, तिकडे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सो 80 स्टुडंट्स एका वेळेला बघत असतात आणि टीचर्स त्यांच्यासमोर परफॉर्म करतात. आणि ते सगळे नॉन इंग्लिश स्पीकिंग स्टुडंट्स आहेत आणि ते सगळे इंग्लिशमधलं ऐकत असतात. बट ॲट द सेम टाईम त्यांना ते डिटेक्टिव्ह नोट्स दिल्या जातात आणि ते फाइंड आउट करतात. बऱ्याचदा नसेल तर त्यांना परत करावं लागतं की हू इज द मर्डर और वॉट एव्हर दॅट ती जी गोष्ट ती जी आहे ती. सो ही यूज ड्रॅमॅटिक्स इन टीचिंग, की हाऊ यू कॅन टीच लँग्वेज थ्रू ड्रॅमॅटिक्स. वाव, अमेझिंग. म्हणजे त्याच्यात ते टॅलेंट आलेलं आहे, बट ते वेगळ्या पद्धतीने त्यांनी तेव्हा जेव्हा तो कॅनडात होता तेव्हा त्यांनी कॅनडातलं ते जे त्यांचं कनेडियन आर्टिस्ट गिल्ड म्हणून आहे, ही इज अ ग्रेट अगाथा ख्रिस्ती फॅन. आणि अगाथा ख्रिस्तीचं मिस्ट्री रूम. सो त्यांनी अगाथा ख्रिस्तीचं जे माउस ट्रॅप नावाचं नाटक आहे त्याच्यात मेन रोल पण केला तिकडे. ही ऍक्टेड इन फ्यू प्लेज ऑल्सो देअर वेन ही वॉज इन कॅनडा. ते पण त्याला असं इथे परत यायचंय, सिनेमात काम करायचं असं काही आहे का? नाही. हे बघ, मला वाटलं नव्हतं कधी
आम्हाला दोघांनी परदेशात जायची अजिबात हौस नाही आहे किंवा राहायची नाही आहे. आमचं कर्मभूमी जन्मभूमी ही आहे. पण त्याला जायचं होतं, त्याला तिथे राहायचं होतं. तो जेव्हा तिकडे शिकायला गेल्यावरती त्याला असं वाटलं की कॉमन म्हणजे हे आता मुलांचं आहे, वेदर इट इज फॅक्ट नॉट फॅक्ट म्हणजे आपण त्याच्याबद्दल बोलू शकत नाही. कॉमन्स मॅन्स लाईफ इन आवर कंट्री इज मोर डिफिकल्ट असं त्याचं म्हणणं आहे. की तो म्हणाला मी काय तुमच्या दोघांइतके नाही पैसे कमवू शकणार आयुष्यात किंवा तेवढा फेमस नाही होऊ शकणार. आय एम अ ऑर्डिनरी पर्सन. सो मला पाहिजे तसं ऑर्डिनरी लाईफ मला ह्या देशात जगता येतं आहे, तर मला तिथे जायचं आहे. आणि आम्हाला त्याला ना थांबवायचं नव्हतं, कारण लेट हिम बी हॅपी, इट्स ओके. शेवटी तुम्हाला आयुष्यात काय पाहिजे, तुमचं मूल हॅपी, त्याचं हॅपीनेस आणि त्याचं कम्फर्ट झोन आणि सगळं आणि पाहिजे. तो परस्यू करतोय त्याच्या आवड हां, सगळी जी आणि आहे त्याला ती. जर तिथे जाऊन तो आनंद मिळत असेल तर ठीक आहे. ऑफकोर्स. खूप डिफिकल्ट होतं. माझ्या मुलाला माझ्यापासून दूर मी पुण्याला पण पाठवलं नव्हतं. जेव्हा मला अजून आठवते पॅरिसमध्ये जेव्हा मी त्याला बाय करून निघाले, तो प्रसंग मी यावत जन्म विसरू शकत नाही. आजही जेव्हा तो कधी इथे आला, आम्ही एअरपोर्टवरती त्याला सोडायला जातो, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू से बाय टू हिम. इट्स नॉट इझी. पेरेंट्स म्हणून म्हणून खूप तर कठीण आहे. खूपच कठीण आहे. पण आता जग इतकं जवळ आलं, आम्ही रोज सकाळी एकमेकांशी बोलत असतो. तुम्ही व्हॉट्सॲपवरती बोलू शकता. खूप ॲव्हेन्यूज ओपन झाल्या आहेत. पण एकदा तो हॉस्पिटलमध्ये होता, आजारी होता, तेव्हा मी इथून तिथे जाऊ शकत नाही. ह्याचा भयंकर त्रास होतो. किंवा त्याला अशोकला आत्तामध्ये बरं नव्हतं तेव्हा त्यालाही. सो दोन्हीकडनं तो त्रास होतो. पण आता त्याला तिथे राहूनचा आनंद मिळत असेल तर त्याचा आनंद किंवा त्याला जे काही आयुष्यात करायचं ते मला आमच्या बॉक्सेसमध्ये नाही लॉक करून ठेवायचे. सो म्हणजे मला माझ्या आईनी पण शी लेट मी बी माय सेल्फ. सो आय वॉन्ट, मला पण असं वाटतं की त्याला त्याचं अवकाश सापडू दे, त्याला त्याचं जिथे भरारी घ्यायची जिथे जायचं आहे तिथे त्याला जाऊ दे. मला असं वाटतं जेव्हा आपण म्हणजे आता विशेषतः आर्टिस्ट लोक, त्यांचे अनुभव विश्व इतकं समृद्ध असतं ना की ते मनाने पण तेवढेच मोठे होत जातात. की मुलाला फ्रीडम देणं, ठीक आहे तुला तुझं आयुष्य जग, ते त्या बॉक्समध्ये स्वतः पण राहत नाहीत. ते कुठेतरी मला असं वाटतं मला ऍक्शनमध्ये असं येत वाटतं हे असेल. नुसतं आर्टिस्ट नाही, हे इतकं इंडिव्हिज्युअलिस्टिक असं मला आहे, वाटतं. पण तुम्ही बेसिकली सुद्धा तुमचं अपब्रिंगिंग जे असतं ते ना, आहेच. आणि ज्याच्यामध्ये ह्या आईचं- सगळ्याचं क्रेडिट आई आई- वडिलांकडे जातं. आणि माझे वडील खूप लवकर गेले, मी 15 वर्षाचे होते ते गेले तेव्हा. ही वॉज हिमसेल्फ जस्ट 42. त्यामुळे सगळा जो म्हणूया विचारांवरती पगडा आहे तो सगळा आईचा आहे नॅचरली. सो माझी आई खूप कॉन्शियस होती बऱ्याच बाबतींमध्ये. आणि तिचं असं होतं ना, ती कधी ना आम्ही आईला कधी आमच्या रडताना बघितलं नाही, कधी तिच्या बाबतीत कोणी काही वाईट घडलं असेल तर ते उगाळताना बघितलं नाही. किंवा शी वॉज जस्ट लेट गो अहेड. दुःख उगाळत बसायचं नाही आणि रडत बसायचं नाही अजिबात. बी व्हेरी स्ट्रॉंग अँड फेस थिंग्स. हे तिने इतकं शिकवलं ना, तर आय फील की मी माझ्या मुलालाही तेच दिलं पाहिजे. आणि ही शुड ऑल्सो फेस वॉट एव्हर कम्स इज वे. आणि त्यांनी स्वतःचं, कारण एकदा आई असं म्हणता म्हणता म्हणाली होती की बघा मी तुम्हाला काहीच लग्नांमध्ये फार मोठं सोनं नाणं काही देऊ शकले नाही. सो आय ऑलवेज तिला मी म्हणायचे, आई तू जे दिलंयस ते त्या सगळ्यापेक्षा एवढं मोठं आहे खरं की तू एक विचारांचं स्वातंत्र्य दिलंयस. स्वतःचे विचार स्वतः करायला शिकवले, स्वतःच्या चुका ॲक्सेप्ट करायला शिकवलेस. आणि एक स्ट्रेंथ दिली आहेस की मी कुठेही जाऊ शकते आणि कुठेही स्वतःचं आयुष्य जगू शकते आणि मी स्ट्रॉंगली उभी राहू शकते. कुठलाही प्रसंग आला तर त्याला मी सामोरी जाऊ शकते आणि फेस करू शकते. एवढी एक स्ट्रॉंग पर्सनॅलिटी तू डेव्हलप केली आहेस एक मुलगी म्हणून. म्हणजे आमच्या आईला पण कधी तिचं चुकलं आणि आम्ही दाखवलं, आई हे बघा तू हे केलं असतं, शी नेव्हर फेल्ट की ओ सॉरी तुझं बरोबर आहे, माझं चुकलं. एवढी ओपन होती. एवढी ती ओपन होती. सो तेच तिने दिलं की सर्वात पहिला म्हणजे तुम्ही यशाबरोबर अपयश पण पचवायला शिकलं पाहिजे. आणि यू हॅव टू अंडरस्टँड की हे तुझी झेप कितपर्यंत जाऊ शकते. आपले शॉर्टकमिंग्स काय आहेत ना, हे तुम्हाला दुसऱ्यांनी दाखवायच्या आधी तुला कळले पाहिजे. यू शुड नो वॉट आर युअर शॉर्टकमिंग्स आणि तुमची बलस्थानं काय आहेत त्याच्यावरती तुम्ही, म्हणजे शॉर्टकमिंग्सवरती ओव्हरकम करा, पण तुमची बलस्थानं जास्त स्ट्रॉंग करा ना, जेणेकरून तुम्ही पुढे आयुष्यात जाऊ शकाल. तुम्हाला जर ही क्लिप आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या. आणि हो, सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.